शुभेच्छा आणि जाऊयात ज्या ठिकाणी दोन आजूबाजूचे जवळचे संघ एकमेकांच्या समोर खेळताना दिसणार आहेत। पहिला चेंडू ड्राइव्ह केला एका धावेसाठी निघून जातोय। पपलूच्या बॅट मधून येणारा करारा प्रहार जरूर होता, परंतु फटका तितकासा मोठा नाही जेणेकरून तो डिक्लेअरच्या बाहेर जाईल। एकच धाव मिळेल कारण आतमध्ये टप्पा पडलाय। पपलू समोर वेदांत, दोन चेंडूवरती दोन धावा। ओहो, डायरेक्टली बाहेर, नो बॉल येईल। येस, इट इज अ नो बॉल। सिद्धार्थ यावेळेला अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि एकंदरीत काही मॅचेस ज्या आपण पाहिल्या त्या मॅचेस मध्ये खूप सारी मजा, आणि यावेळेला लाऊड अपील पंच चर्चा करणार आहेत। पंच चर्चा करणार आहेत आणि चर्चेमधून काय निष्पन्न होतंय त्याच्यावरती सुद्धा सर्वांच्या नजरा असतील। येस, विकेट, पपलू गॉन। त्याला रिव्ह्यू नाहीये, फक्त रनआउट साठी रिव्ह्यू आहे। रनआउट साठी रिव्ह्यू आहे। पपलू गॉन आणि पहिला हादरा श्री साई माऊली संघाला। अतुल आलाय आणि अतुल आल्यानंतर ड्राइव्ह केलं चेंडूला एका धावेसाठी। सिंगल धाव थोडासा एकदा धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल, परंतु ब्रेक थ्रू मिळून दिलाय। वेदांतने ज्या प्रकारे पपलूचा काटा काढलाय त्याला पाहता बीवे एकलव्यसाठी खूप मोठी सध्या। यावेळेला काय घडलंय, वेगवान फटका निघून गेलाय तेजसच्या बॅट मधून। बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने वाराच्या वेगाने सीमारेखा पार, चौकार। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकात श्री साई माऊली या संघाच्या। नवीन गोलंदाजी मार्क वरती मारुती पेडामकर। पहिला सामना अजूनही आठवतोय कशा प्रकारे त्यांनी खेळ केला होता। पहिल्या सामन्यामध्ये चौकार लागत असताना मॅचला फिनिश केलं तर 1-4 चे इक्वेशन मध्ये मारलेला तो फटका वरद विनायकच्या अगेन्स्ट, आणि तिथून मात्र एक वेगळं बलय नव्हे तर वेगळा कॉन्फिडन्स बळावला असणारे बीवे एकलव्यला, आणि त्यानंतर दुसरी मॅच खेळण्यासाठी ते सज्ज होत आहेत। चेंडू मागे निघून चाललाय, सिंगल साठी जातो एक धाव धावफलकामध्ये। मागे तुझ्या बॉल, विकीची हाईट एवढी मोठी आहे की बॉलवरती नजर त्याची जात नाही, त्यामुळेच त्याला विकेट किपर ठेवण्यात आलंय। पिवळ्या चषकाचा मॅन ऑफ द सिरीज का नसेल। बीवे एकलव्य पिवळ्या चषकामध्ये फायनल मध्ये होती। ओहो, राजेश जगतापच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेखा पार, एमसीसी चौकार। थँक्यू। धावफलकातील धावा या चौकारांशी जाऊन पोहोचल्या 14 वरती। चांगली, ओहो, पुन्हा एकदा यावेळेला फिल्डिंग चांगली, पुन्हा एकदा चौकार। अडवेला असं वाटलं तर परंतु अडलेला नाहीये, नियतीला मंजूर नव्हतं म्हणून चेंडू निघून गेलाय 4 धाव्यांच्या दिशेने चौकार। थँक्यू डीजे। 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय। 3 चेंडू अजून खेळ बाकी आहे आणि अतुल चुकी करतोय। कॅच पकडा, कॅच पकडला 200 रुपये। 18 वरती धावफलक थांबलंय, 2 षटकाचा खेळ संपलाय आणि
अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. डीजे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 18 धावा धाबल करतात. मित्रांनो एकाच वेळेला थांबायच्या दोन बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. अच्छा असं झालं तर काही हरकत नाही. 18 धावा धावफलकावरती. ऋषीने ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला अटेम्प्ट. मला वाटतं वेदांत त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवले. डिक्लेअरच्या दिशेने गेलाय. सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. बट एक शॉट बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातोय सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ अखेरकार संपलाय आणि 20 वरती धावफलक येऊन थांबलाय. निनाद आलाय. निनाद म्हणजे नाद नाही करायचा असं सांगतोय तो. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. समोर तेजस आहे. तेजस आणि ऋषिकेश काटकर दोन्ही रीड की हड्डी आहेत श्री साई माऊलीच्या. आणि काय केलं जाणार आहे. हलक्या हाताने खेळले चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी चेंडू निघून जाईल. एक धाव येते. एका धावेने सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलकावरती अशा प्रकारच्या काही धावा त्यांना सेट करायचे जेणेकरून त्या धावा बनवत असताना समोरच्या संघाला अडचण निर्माण होतील आणि त्यासाठी खेळपट्टीवरती राहून टिकून राहणं गरजेचं आहे. आणि यासाठी हा केलेला अट्टहास आहे की कोणत्या प्रकारे बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव सिंगल. टिकून राहिले तर धावा बनतील अशी काहीशी मानसिकता आहे श्री साई माऊलीची. ते 3 चौकार या मॅच मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसलात. तेजसच्या बॅटमध्ये येणारे ते चौकार होते. 23 धावांवरती धावफलक आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू निनादचा अतिरिक्त धाव देऊन जाताना पाहायला मिळतोय. वरदविनायक वर्सेस स्वास्तिक या दोन्ही संघांना दरम्यान टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. त्यामुळे दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. शेवटचे अंतिम 2 चेंडू या 3ऱ्या षटकामधील. टॅप केले चेंडूला. पुन्हा एकदा वेदांत येईल चेंडूवरती. चांगली फेकी. संयमी खेळ. शेवटच्या षटकापर्यंत थांबायचे तेजसला विकेटवरती आणि त्यामुळे कदाचित स्ट्राईक रोटेशन वरती जास्त भर दिला जातोय. धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलाय. हा सामना सुद्धा 30, 35, 32च्या घरामध्ये जाऊ शकतो. ऋषिकेश काटकरने चेंडूला यावेळेला लेफ्ट केलंय. सोडून दिलंय आणि डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 25 वरती धावफलक थांबलेला असताना धावफलकाची धावा 27 झाल्यात. 27. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. कधी 25?
3 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि 29 वरती आता धावफलक जाऊन पोहोचले. बरोबर आहे ना? 29. ओके, ठीक आहे. गणेश लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बीबीए एकलव्यने पहिल्या मॅच मध्ये 31 धावांचा पाठलाग केला होता आणि आता त्या 31 धावांच्या पुढे कदाचित धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा एक साठी जाईल डिक्लेअरच्या दिशेने. सिंगल. दोन चेंडू शिल्लक आहे. 31. 30, 32, 35 काय स्थिती असणार आहे? बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग वेदांतने प्रभावित केलं आज बीबीए एकलव्यसाठी खेळत असताना. ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर महत्वाच्या ठिकाणी तो उभा आहे. तिथं असताना त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने चेंडू अडवलेत. ऋषिकेश काटकर यावेळेला वेगाने चेंडू खेळला. जरूर मैदानाला गरंगळ चेंडू निघून चाललाय राजेशकडे. एक धाव त्या चेंडूवरती सुद्धा मिळेल. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धाबा धावफलकावरती आहे. त्याचा जर 34चं टार्गेट ठेवलं गेलं बीबीए एकलव्य या संघासमोर श्री साई माऊली या संघाच्या माध्यमातून. टॉसमध्ये आलेत का? वरद विनायक आणि स्वस्तिक. अरे इसका तो मोय मोय हो गया. ओंकार पाटील यांच्यासोबत टॉस केला जाणार आहे. ओंकार टॉस करून घ्यायचंय. दोन्ही कर्णधार तिथे आलेले आहेत. आर्ची टॉस साठी बोलवलंय. कोणाला आहे? अच्छा, अतिशय लवकर या. नेक्स्ट मॅच 2 रेड जर्सी दरम्यान असणार आहे. त्यामुळे ते बॅटल सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. चला बीबीए एकलव्य फलंदाज पाठवा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्री साई माऊली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्वस्तिकने टॉस जिंकलाय. फिल्डिंग स्वीकारली. चला त्या लहान बाळांना सांगायचं पडद्याला पकडू नका प्लीज. कॅमेऱ्याखाली जे प्रेक्षक आहेत पडद्याला पकडू नका. त्या लहान मुलांना तिथून बाजूला करायचंय. change.
नॉट आउट है। चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पडद्याला ज्याने कोणी पकडलाय प्लीज पडदा सोडा. त्याला मागे घ्या थोडा. गाऱ्या देख 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 तू यहाँ वहाँ ना फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ ना फेंक, देख पहले. थँक्यू. डीजे सांगतो यावा ना देख, परंतु इथं बघावं लागणार आहे. नाही बघितलं तर मॅच सुटेल. 2 चेंडूचा खेळ झालाय. दापलकती दाबा 13 आहेत. काय दाबांचा पाठलाग होईल का? ऋषिकेश काटकरने कमबॅक करून दिला, कारण लगातार 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. चौथीचा पाठलाग करत असताना विकीला थांबवणं, एबीला थांबवणं सोपं नाहीये आणि ते मात्र कार्य केले ऋषीने. आणि या सर्व खेळाडूंना माहित आहे एकमेकाची स्ट्रेंथ विकनेस, कारण एकाच विभागाला जवळजवळ बिलॉंग करतात. पुन्हा एकदा विकेट स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि असं असताना काय विकी मोठ्या फटक्यासाठी जातील. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर. तिसरा डॉट. थँक्यू डीजे. डीजे 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 डॉट आहे, डॉट आहे. चौका नाही, डॉट आलाय. आणि सेम आकाश गरज सारखं झालं. आकाश गरजचे सुद्धा लगातार 3 डॉट गेले होते. आता मात्र 3 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय विकी मोठा फटका मारतील का? पुन्हा एकदा. आणि यावेळेला चेंडू अखेरकार निघून गेला. प्रयत्न चांगले होते परंतु चेंडू निघून जातोय. चिरत असताना सीमारेखा पार. फरार. एफसीसी चौकार. देख देख तू यहाँ वहाँ ना फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ ना फेंक, देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल.
आलाय, 4 धावा आल्यात आणि 4 धावाने मात्र धावफलक वेगानं पुढे जात असताना 17 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. फिल्डिंग चांगली आहे, पप्लू त्या ठिकाणी होते. एकच धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 वरती धावफलक जाऊन पोहोचले. जशास तसं उत्तर इथं दिलं गेलंय BV एकलव्य या संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे 16. बारा 16 या इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. चला घाई करा, टायमर लागलेला आहे, नाही तर 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. 15 मिनिटांमध्ये जर काही इनिंग नाही झाली तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. विकी स्ट्राइक एंड वरती, संजय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू यावेळेला गॅप मधून ट्रॅव्हल होते का, तर येस, निघून गेला सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेंड असं ऐकलं होतं, इथे तर पाहायला मिळतंय. आक्रमकता खचून भरली आहे खेळाडूमध्ये आणि आक्रमकतेनेच या मॅचला भेदण्याचं कार्य विकीच्या माध्यमातून होतंय. कोणत्याही प्रकारे सन्मान चेंडूला दिला जात नाहीये. सातत्यानं मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्याचा एकच दृष्टिकोन मनामध्ये ठेवत असताना खेळ केला जातोय विकीच्या माध्यमातून. संजयचा हा चेंडू यावेळेला टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सिंगलसाठी. सिंगलसाठी चेंडू निघून जातोय आणि एक धाव विकीच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. मोठा फटका समोरच्या दिशेने. वन्स अगेन तडाखेबंद फलंदाजी. का मी पिवळ्या चषकाचा मॅन ऑफ द सिरीज होतो ते दाखवतोय विकी आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना धावफलक नेऊन ठेवलंय 27 वरती. ही मॅच थोडीशी सोपी झाली आहे कारण आता 9 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 9 मध्ये 7 अडेकात जवळजवळ BV एकलव्याने केली या सामन्यावरती मात असं म्हणायला बाबगड ठरणार नाही. शेवटचे बॉल द्या, बॉल मॅच बॉल आलाय आणि मॅच बॉल दिला जातोय. विकी पुनश्च एकदा स्ट्राइक एंड वरती आहे. संजय समोर लेग फ्लिक केलंय, चेंडू सिंगल साठी जाईल. पहिले षटक वगळता दुसऱ्या षटकापासून जी सुरुवात केली विकीने, एक धाव काढून चौकार मारून, ती मात्र कुठे ना कुठेतरी थांबायचं नाव घेत नाहीये. पहिले 6 चेंडू वगळता AB ला स्ट्राइक एंड वरती आणलं नव्हतं आणि आता पहिल्यांदा दुसऱ्या जवळजवळ 12व्या चेंडू नंतर, म्हणजे आता सुद्धा स्ट्राइक नाहीये, शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूची 3 षटकाचा खेळ संपलाय. षटकाचा खेळ संपल्यानंतर 30 धावा धावफलकावरती. अजूनही 4 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. अतुल गोलंदाजी मार्क वरती येतोय. सांगण्याचं तात्पर्य काय, पहिलं षटक AB ने खेळलं होतं आणि त्यानंतर जी काही स्ट्राइक विकीला मिळाली आहे त्यांनी समोरच्याला स्ट्राइक दिलेली नाहीये आणि स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत असताना आपलं कर्तृत्व या ठिकाणी दाखवल्याने अतिशय चांगली बॅटिंग विकीच्या माध्यमातून होतीये. ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चाललाय, सिंगल साठी जाईल.
मध्ये 2. एक धाव धावून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात ना, एकदा का जीभ पोळली की त्यानंतर मात्र थंड असलेलं दूध किंवा थंड असलेली चहा सुद्धा आपण डायरेक्ट हिट. ओहो, व्हॉट अ थ्रो.